बाहेर पूजा चालू आहे आणि इकडे पेट पूजा करतोय कोक सकट. पहिले पेट पूजा फिर काम तुझ्या. ऐसा काय कर रे शाणी आणि स्वतः इकडे बसून ठुसला. समोसा अख्खाच्या अख्खा समोसा दाबला तोंड आणि मग गेलीस बाहेर. तो पण एक अजून तो पण समोसा ढासून गेला. चहा पिली, चहावर कोक पण पिला त्या माणसाने. तुझं बोलणं मी सहन करते कारण की मी झूम आउट करायचा प्रयत्न करते. झूम आउट कर ना. अगं येडे. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे गाईज. तर आज आहे वास्तू शांती. मम्मी वगैरे पूजा करते. तुम्हाला असे क्लिप्स टाकूच आणि काय आणि आम्ही आता काय काय करतोय ते तुम्ही बघत राहा. पी ना तोंडावर. एवढं काय की तू साधं ह्यांच्यासाठी नाही थांबू शकत. तुला हे लोक नाही आवडत. मला ते लोक आवडतात पण हिनी मुद्दामून आता आणलं. स्वतः समोसा दाबला या माणसाने. समोसा बाहेर एक काम कर, पंडितची जे पाच जाऊन समोसा दाबला. एवढा जोरा मोठाच्या मोठा समोसा दाबलास आणि मी बिचारा चार वडे खोललो. आणि आता माझ्या मी इकडे खायला मजा आली. आज तुम्हाला आम्ही फायनली घर दाखवू. हे बघा आम्ही सगळे छान कपड्यांमध्ये आणि हा नेहमीचा आहे जॉगर्स आणि हे कायच बोलायचं या मी चांगलाच दिसतो शिवानी. हे बघ याच्यात मी किती सुंदर दिसतो. मग हे कुर्ता ट्रेडिशनल. जी बायको किती बिझी आहे बघा. आज बेडशीट आणली, बेडशीट घालते. कर्टन आणलेत, कर्टन लावणारे. इकडे दुसरे कर्टन, व्हाईट वाले कर्टन पण आणलेत. हे सगळं आम्ही झेप्टोवरनं ऑर्डर. हा ना, झेप्टोवर भाई काय काय. आणि हे बघ ही चादर दाखव. झेप्टोवर चादर बघा ना काय मस्त दिसायला. आता मला लास्ट मोमेंट हवी होती. काय गचाळ दिसते म्हणून लास्ट मोमेंट आम्ही एवढी महाग ऑर्डर केली. 700 रुपयाला फक्त सिंगल बेडशीट आणि हे 1200 रुपयाचे पडदे. आईला शिवानी, मग मी जेव्हा तुम्हाला सांगत होतो की ऐक्यामधनं घ्या तेव्हा तुझं न ऐकायला काय म्हटली शिवानी? आम्ही मूर्ख होतो तुझं न ऐकायला. चॅनल सार्थक झालं. हे चॅनल सार्थक ठरलं मित्रांनो. शिवानीने मान्य केलं की माझं नाव ऐकून तिने मूर्खपणा केलाय. शाबाश. काय मेहनती पोरगी. काढ लवकर काढ. शाबास यार, शाबास. ए शाणे, तुमची सेवियर हीच आहे गचाळ चादर. शाणे सोफ्यावर ठेवायचे. ही माझ्या घरून आणली चादर आणि आता गचाळ चादर बोलते. सोफा आपल्या घरून आणली. हा शाणे, आपल्याच घरून घेऊन गेली ही चादर. कारण तिकडे जेव्हा काम चालू होतं ना तेव्हा सोफ्यावर अंतरायला चादर पाहिजे. जेव्हा हे लोक चहा प्यायला बसणार तेव्हा या चादर बघा. ओ वाव, डाग पडलेली. वाव. फोटो काढ आणि पाठव आहे त्यांना. हा पाठव, फोटो काढ. अजून काय लफडा आहे का चादरीत? नाही ह्याचं तर पाठव. ओके. तुझा फोन मी ऑर्डर केला. तुझा फोन कुठे? हे बघ या खिशात आहे. माझा अंगठा आहे ना. सांग माझ्या अंगठाचं. अरे हा, हिच्या अंगठ्याला काय झालं काय माहिती. त्या दिवशी रीलवर टाइमपास करत बसलेली. काल मी अख्खी रील बनवली, शूट केलं. सकाळी जेवण खाल्लं, जेवण खाल्लं नाही, जेवलो सगळं केलं. हा आणि मग नंतर मी बसून रील एडिट करत होती आणि रील पण एडिट करून झाली, सगळं झालं. आणि मग नंतर मी असं स्क्रोल करत होती इंस्टाग्रामवर आणि बघते तर माझा हा अंगठा फ्रॅक्चर. तुला काय माहिती? हा माल नको तुम्ही एन्जॉय करा. हे अंगठा डायरेक्ट सुजला. आता पण सुजलाय. इथून हलतच नाही. परत दाखव. कशी दाखवते सूज? बाहेर पप्पा बसले विचार अशी दाखवायची असते का? हे काय होतं हे काय तू काय केलंस माहितीये काय? बघ दाखवतो मी. ते करतात ना असं. ते केलंस तू? हा दाखव. वाकडा झालाय माझा बोट. बाप रे, खूपच वाकडा झाला रे. कसं काय झालं पण हे? अरे हा दाखव. हा इज्जत. हा बघा कसा सुजलाय. अरे तू कशाला सांगते? त्यांना समजू दे ना कुठला सुजलाय. बघू ना त्यांना कळतंय का? म्हणजे तू चोरी पकडली जाईल. हातावर ठेव बोट. हा कुठला सुजलाय सांगा गाईस. कळतोय हा. आणि वाकडा पण झाला. काय माहिती का? ते नाकासारखं व्हायचा प्रयत्न केला वाटतं त्यांनी. रात्रभर नाकासारखा व्हायचा प्रयत्न केला. पण असं काय पकडूच शकत नाहीये. अचानक झालं बसल्या सोफ्यावर. हे सगळं होतं मित्रांनो जेव्हा अति वेळ रील स्क्रोल करत बसतो ना आपण, तेव्हा हे सगळं होतं. तुम्ही लक्षात ठेवा. रील स्क्रोल करा पण फक्त आमच्या प्लीज. आरतीवर असं नाचतोय.
देवासोबत हे बघ लोक म्हणतात की जेव्हा तुम्ही देवाची पूजा करताना नाचता तेव्हा देव तुमच्यासोबत नाचतात. झेप्टोवरनं चादरी घेऊ नका. हे असं होतं. पण पहिले शाणे जर रिफंड मिळाला तर रिफंड मिळाला तर चांगली गोष्ट. मग घ्या ना. म्हणजे मग काय करा माहितीये, मग तुम्ही चादरी घ्या, डाग पडला असेल तर परत पाठवा, मग तुम्हाला पैसे पण परत देतील. चादर पण तुमची, पैसे पण तुमचे. हा हा हा. इथे मस्त फिलिंग येते अशी. खोटा खोटा नाही, ते आपले सबस्क्रायबर आहेत भाई, ते हुशार लोक आहेत, चांगली लोक आहेत. मावशी इज बॅक, मावशी इज बॅक. मस्त दिसते ना ही चादर. पण ही माझी चॉईस आहे मित्रांनो, ही माझी चॉईस आहे. शिवानीची चॉईस नव्हती. शिवानी काहीतरी थडकला चादरी बघत होती. हे मी सांगितलं ही चादर घ्यायला. तुम्हाला एकदा दाखवतो काय चाललंय बाहेर. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते देवी रम्यकपर्दिनी शैलसुते तुमच्या शिमरा काकींच्या शिमरा दोघांच्या शिमरा पवित्र देवंतासह डोळ्यांना लावून घ्या. जले नेत्रो स्पर्शाः 3 वेळा पाणी प्या. 4थ्या वेळी तामणामध्ये वीर चंद्रकेश्वाय नमः. याक्षसवाभ्यंत सुसुरासुरा विशेषण ब्रह्मा विष्णु वेंकटा वासुदेव जगन्नाथ सुंदर जादिवा दया सुंदराक्षसवाभ्यंत स्थिरुदान नमः. दिवे सहित पुरीन ठेवा कोपऱ्यात. नमोदकंच बांधू हरिद्राय कुंकुम. 2 तुकडे झाले पाहिजे. मारा दुसरी बाजू मारा ना. मारा. हा 2 तुकडे करा. या बाजूला एक ठेवा. एखाद्या वास्तूचं उद्घाटन करताना आपण नारळ फोडतो ना तसं. अत श्री तुळसी मातेभ्यो नमः. अर्घ्यं समर्पयामि, पाद्यं समर्पयामि, आचमनं समर्पयामि. शोधोदकः राईट लेग आणि उजवा पाय टाकून तुमचं झाडू मारून इथे आलात ना, थोडं झाडू मारा. तो झाडू अशी टेक वगैरे दोन्ही हातात करायचं. या ओम नमस्ते गणपती त्वमेव दशम तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं वरदासि त्वमेव सर्वं जगदं. अरे पुढे बघा. हा पुढे हो. पुढे ओके ओके. त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं वरदासि त्वमेव सर्वं फलितं ब्रह्मासि त्वं साक्षात् नाद्वासि नित्यं. आम्हाला झेप्टो वरनं मागवलं म्हणून झेप्टोने गिफ्ट दिले. ह्याच्यावर लिहिलेलं आहे काय माहिती. झेप्टो नवी कितीतरी वर्ष झालेत झेप्टोला, पण नावी बॉक्स पाठवलं. नावी UPI लिहिले. अरे चाय कोणाला? लवकर मला नको. नाही ठीक आहे आता आणले तर द्या. आणले तर आणले तर मग काय करणार ना. थँक्यू धन्यवाद. तर चाय पे अनबॉक्सिंग करूया आपण. धन्यवाद बोलायचं आणि मंडळ आभारी आहे असं पण बोलायचं. मंडळ आभारी आहे. धन्यवाद. तर चाय पे अनबॉक्सिंग. माझं काय होतं त्याच्यामध्ये काय तेच बघतोय, पण हा एवढा वेळ लावतोय ना. चाय पे अनबॉक्सिंग पे आपका स्वागत है दोस्तों. हे आता आपण चहा अनबॉक्सिंग करणार. हा चाय तुझ्या बेडवर पाडणार आहे. आईला मी कधी पाडणार. आईला काय मी कधी पाडणार आहे. चहावर अनबॉक्सिंग करूया मित्रांनो. फोकस कीजिए कॅमेरामॅन. 1 2 3. ओ वाव नवरत्न गोल्ड. वाव. ओ हे माझं आहे. निव्हिया मी चांगलं दिलं यार. बघू ना. फुल किक निव्हिया रोल ऑन टोमॅटो सॉस दिलाय. चॉकलेट दिसतंय मला. सोय चायनीज चॉकलेट ऑल इन वन चायनीज सॉस भाई. ऑल इन वन. ऑनियन शॅम्पू. ऑनियन शॅम्पू. सगळे ट्रायल पॅक्स दिलेत. ओ माय गॉड. नेल पेंट. जलजीरा दिलाय. जलजीरा आपण आता व्हाईट वर टाकूया आणि पिऊया. आत्ताच करूया आत्ताच. येस. आणि नवरत्न तेल. एखादी जाळी घेऊन चहा गाळायची. हा डन. पिंक वाली नाईस. मम्मीला बघा कशी दिसते. मम्मीची अरे सॉरी. पूजा गृहप्रवेशचा OOTD. Not to be sold individually. इसका मेरे घर में क्या काम. काय ते मम्मी लावेल नाही तर तुझी गर्लफ्रेंड. लावायला घ्या. जल्द होगा बोलतोय. जल्द काम होगा. हा जेंट्स. हा ते माझं आहे. बघा मॉम आणि डॅड हे बघा सगळं आणून ठेवले इकडे करून ठेवलंय. पेढे काढून ठेव. भाजी डाळ डिस्पोजेबल प्लेट आणि ही बघा ते पेढे काढून ठेव. गार पाणी पिते. गार पाणी. आणि बिचारीने हा भाई व्हेरी गुड. स्वतःच सगळं बरोबर सांगते. तिने ड्रेस वगैरे का बदलून ठेवलाय कारण बिचारीला मेहनत करून एक ब्रँडचं शूट आलेलं मध्ये म्हणून म्हणजे करेक्ट. हिने जसं मी हात पुढे केलेला तसं परत डोकं पुढे केलं
की डोक्यावर ना आधे कर. हा बोल काय करायचं. करेक्शन होतं थोडंसं रील मध्ये, मग ते करावं लागलं आम्हाला, म्हणून मी हे घातलं. म्हणून हा पूजेच्या घरात लगेच हे झाल्यानंतर ड्रेस चेंज करून तिने ब्रँडचं शूट करून ब्रँडला पाठवून दिलेलं आहे. ही बघा मावशी आणि हिची सख्खी बहीण माझी मॉम. जेवूया बेबी मावशी. आणि हा कमेंट करून सांगा की तुमच्या घरात पण काय चालू नाही. कमेंट करून सांगा की तुमच्या घरात पण एक बेबी मावशी आहे की नाही. घरात एक बेबी आत्या असते. माझी आजी होती बेबी आत्या. ह्या इकडे ह्या मावशी आहेत बेबी मावशी. आता तुमच्या घरात कोणती बेबी मावशी आहे तिला टॅग करा आणि तिला हा व्हिडिओ पुढे पाठवून द्या आणि बोला की बेबी आत्या फॉर यू, दिस व्हिडिओ इज डेडिकेटेड फॉर यू. बेबी आत्या पण आहे मावशी पण. काय बोलतो. बेबी आत्या पण आहे आणि बेबी मावशी. हे वाटण आहे ना आणले तुम्ही, मग त्याच्याकडे आत्या इकडे आली की मावशी. हा बरोबर. दोन्ही प्रोफेशन आहेत माझे, आत्या पण आणि मावशी पण. अशी बस बेबी, अशी बस बेबी. जेवण संपलं कारण काय झालंय बरं वाटतं, पण असं जेवण संपल्यावर बरं वाटतं. जेव्हा मागवलेलं सगळं जेवण संपतं तेव्हा म्हणून बाहेर आम्हाला अजून जेवण मागवायला लागलेलं आहे. फक्त ओनली घर के पीपल. येस फक्त घरचे लोक आहेत. मस्त आमच्या घरची पूजा चाललेली आहे. गवळण वरती गेलेला आहे, चमचे गेला. आम्ही इकडे जेवणावर जेवायला रील काढणार होतो. कुठे आपली रील माहिती आहे मला. छान दिसतंय. छान दिसते ना. हिरो दिसतोय. फक्त काय हे मला नाही आवडलं. मला हे काढून टाकू. नाही, गरज नाही. गौरांग माझी बायको आपल्या पप्पांचंच घालतोय येस ॲज युजल. मला जास्त सुट करतो. हो आपण आता होत नाही. आणि OTD ही गोधडी वाटते ना. OTD बघा मित्रांनो. गोधडी बघा. हो हा अरे चमचा हवा आहे त्यांना. नाही माझ्याकडे दोनच होते. एक तिकडे वापरला. व्हिडिओ मध्ये सांग ना की तिला पनीर देतोय फिश म्हणून, कारण की ती छोटी फक्त फिश खाते. लहान मुलीला एडान काढतात फिश बोलून वेज केलं होतं. काय बोलायचं, लोकांना एडान काढण्याचे धंदे बघितले किती बेकार. स्कॅमर आहे. अनायरा फिश आवडला तुला. हा आवडला ना. छान होतं ना फिश. येस. आता टाइम आहे फॅमिली फोटोचा टाइम आहे. पूर्ण फॅमिली इकडे आहे. हो तुम्ही इथे बसा, मी इथे बसते. बटन कुठे. बटन नाही आहे. रावडी बनणे काय इसको. रावडी बटन नव्हतंच म्हणून काय नाही. बघा रावडी गौरव बटन नव्हतंच बटन. हे काय दोन्ही साईडला खाच आहे. अच्छा हा हे आतमध्ये वरती कोट येत आहे काय. पप्पाने तोडले. हे आमचं मंदिर. ही आमची कुलदेव. बघा इथे माझ्याकडे आम्ही आता चेंज हा इरिटेट करतोय बघा कसा. इरिटेट नाही, हिने मगाशी व्हर्टिकल मध्ये ठेवलेलं. आता तर केलं एवढंच होतं म्हणून आता आम्ही चेंज करणार होतो, बट नंतर आम्हाला आठवलं की आम्ही होम टूर तर हिच्या या बुद्धीत हिची बुद्धी तुझी याच्या या बुद्धीत जी आयडिया आली ती मित्रांनो एवढी माननीय मित्रांनो एवढी जबरदस्त आयडिया होती की तुम्हाला ती ऐकलीच पाहिजे. सांगा की आम्ही होम टूर दाखवतो. ओके आता हे दोघं तुम्हाला दाखवतील जीजा. तर आता सध्या डायनिंग टेबल आम्ही बाहेर ठेवलंय कारण की तिकडे वास्तुपूजा होत होती. तर हे आहे मंचेकर्स होम. उघड ह्यांनी मुद्दा म्हणून दूध नको उद्या या मित्रांनो. तुम्ही तर या दूध कट कर ना. ही आमची बेल होती गाईज. ही आमच्या घरात तुमचं स्वागत आहे. येस वेलकम. आमच्या घरात आता तुम्ही पहिले लेफ्ट साइडला बघा. तुमच्या लेफ्ट साइडला तुम्हाला दिसेल एक वॉलपेपर. कारण हा वॉलपेपर खूप मेहनतीने आमच्या गौरंग मंचेकरने शोधून काढला शटरस्टॉक वरून. आणि हा आणि तुम्ही कुठलाही शोधू शकता आणि आपण बनवू शकतो त्याचा. हा तर मग बेसिकली आमच्या हॉलमध्ये काय काय इकडे वॉलपेपर आहे, त्याला मोल्डिंग लावलेली आहे. इथे पूजा सेटअप केली म्हणून इकडे पाया पडा. हा पाया पडा. यांचे नाही फक्त पहिल्याचे पाया पडा. ओ सॉरी इट इज ओके. फक्त पहिल्याचे पाया पडा. ओके आता तुम्ही त्या कोपऱ्यात उभे राहा. इकडे आमचा डायनिंग टेबल असतो आणि इथे आमचं देवघर असतं. आता ते देवघर आहे इकडे. आता ते देवघर इकडे आहे. हे देवघर तिकडे जाणार आहे आणि तिकडे फक्त डायनिंग टेबल आणि देवघर. ओके आता थोडीशी मागे अशी या जरा तुम्ही कॅमेरामॅन. आणि हा हॉलचा हा स्वरूप दाखवा कसा दिसतोय. हॉल आहे. लॅम्प प्लीज. लॅम्प लावून दाखवतो.
लॅम्प लावल्यानंतर गाईज आमच्या हॉल मध्ये इकडे हा सोफा आहे, इकडे हे आरसे लावलेले, इकडे हा लॅम्प आहे, इकडे हे डबल पडदे आहेत पुढे मागे, इकडे हा टीव्ही आहे जो तोडलेला आहे मिथुनी तोडलेला टीव्ही आहे, इकडे हे इकडे शडप. हा ना, नेहमी आमच्या फ्रेमला बोलून बघतो की 4 माकडं. बोलला 4 माकडं बोलला, गांधीजीचे 4 माकडं बोलला. हे आहे फेक प्लांट जे आमच्या घराला 4 चांद लावतं. चला इकडे हे तर दाखव, त्याच्या खाली जे टीव्ही युनिट ठेवलंय ते हे टीव्ही युनिट. मग इकडे तुम्हाला फक्त टीव्ही युनिट, टीव्ही आणि झाड दिसेल. हे वाला तुम्हाला माहिती आहे तो कुठे जाणार आहे, तिकडे जाणार आहे. ओके, ही एवढी जागा रिकामी राहते. येस, या खुर्च्या डायनिंग टेबलच्या आहेत पिछा. आणि हा हे आहे बघितलं का? पक्षी. दाखवलं ना. हा, आणि हा इकडे पक्षी पण. हा लाईट चेंज करतो. हा, हा light पक्षी change कमेलियन करतो. जास्त आहे. Yes. चला किचनची बारी. आता तुमची बारी आहे किचनची. किचन मम्मीने लगेच गाऊन मध्ये झाली. मम्मी ओ शूट चालेल. जिचं किचन आहे ती मध्ये आली. ओ तर किचन मध्ये एंट्री मारल्या हा आहे आमचा फ्रीज. याला थोडासाठी इग्नोर करा, कारण तुम्हाला मी नंतर कधीतरी सांगू. तर त्याच्यानंतर हे आहे किचन बनवलेलं मॉड्युलर किचन. टँडम ड्रॉवर सोबत आम्ही बनवलेलं आहे मित्रांनो. ह्याच्यात इकडे असं हे दाखव शटर ओपन करून. अमेझिंग आहे शटर. दुकान जोडलेलं आहे. कारण इकडे तुम्हाला काय फापड बसार करायचं तो करू शकता. आणि मग दुकान बंद, कोणाला फापड बसार दिसणार. त्याच्यानंतर इकडे आहे कांदे बटाटे ठेवायचं बास्केट. सॉरी, कांदे बटाटे नव्हते ह्याच्यात. कांदे बटाटे आणि मग इकडे परत बाटल्या ठेवायचं काय असतं. आणि हे काय बोलतात त्याला, फ्लूट ग्लास. फ्लूट ग्लास आहे. ह्याच्या आतमध्ये परत कप्पे करून ठेवलेले आहेत. इकडे हे असे पुशवाले कप्पे आहेत. पुचूक अँड ओपन. खूप स्टोरेज दिलेलं आहे. वरती पण भरपूर स्टोरेज आहे. इथे आमचं वॉटर प्युरिफायर आहे, जिकडे खतरनाक मध्ये हार्ड वॉटर येतं जे आम्हाला कंप्लेंट करायची आहे. पूर्ण वरती दाखवलं का? पूर्ण हो, हॉल दाखव. दाखव. हॉल किचन दाखव. पूर्ण हॉल दाखवता, बाहेर जाऊन दाखव. हा हे आहे. आणि खाली पण आम्ही असे येस, इकडे पण सगळे नॉर्मल ड्रॉवर जसे करतात लोक. इथे पण हे बघा, हे एकदम भारी, एकदम सॉफ्ट क्लोज आहे. येस, दिस इज टँडम सॉफ्ट क्लोज. सॉफ्ट. आणि इथे सगळे मम्मीचे मसाले. मसाले कसं जेवण बनवता. जेवण पोजमान. हा जेवण. हा मसाले काढ जरा याच पोज मध्ये. लगेच हँडी. येस, हँडी असं पाहिजे. चला छोटा बेडरूम. चलो फॉलो मी गाईज. दिस इज बाथरूम आम्ही आता उघडून दाखवणार नाही, कारण आतमध्ये पप्पा आहे. आणि वरती पप्पा नाही, तिथे पप्पा. हा, हे वरती करून ठेवलेलं आहे. आता आपण छोट्या बेडरूम जवळ येऊया. छोटा बेडरूम. मित्रांनो, दिस इज द छोटा बेडरूम. इसमें आहे एक कपाट जे फक्त मम्मीचे कपडे त्याच्यात राहणार आहेत. त्याच्यानंतर इकडे हे कपाट आहे. लोकांना असं वाटत होतं आज पूजेमध्ये की हे आरसा आहे फक्त. आणि हे आहे तुम्हाला वाटेल की आम्ही सोफा असं कम बेड. बट रूम स्पेशियस वाटण्यासाठी हा सोफा कम बेड. परफेक्ट. आणि तिकडे खाली स्टोरेज पण आहे 2. स्टोरेज जिकडे बघाल तिकडे स्टोरेज. जिकडे बघाल तिकडे स्टोरेज. आणि हा बेड इथपर्यंत येतो. हा बेड आता तुम्हाला काढून दाखवणार कारण ओके नेक्स्ट. आणि हे एकदम एस्थेटिक दिसणार स्टोरेज. चेस्ट ऑफ ड्रॉवर्स. इथे 6 ड्रॉवर आहेत. 1 2 3 4 5 6. याच्यात आणि- पप्पांचे कपडे राहतात. परत लाईट डिम, डार्क डिम. Yes. आणि आम्ही सगळे फॅन ना दाखवले. आम्ही सगळे फॅन ना कलर सेम कलरचे हा, घेतले. color coordinate केलेले रिमोट आहेत. दाबतो आम्ही. रिमोट. हा सेम कलरचे घेतलेत म्हणजे घर छोटं नाही आता मला वाटलं. वाटतं सगळे तेच घेतात पंखे. हो, चला. आणि गॅलरी नाही दाखवायची. अरे गॅलरी हा, बाहेरची पण दाखवायची. बाहेरची. ही बघा, ही गॅलरी आहे मित्रांनो. चांगली स्पेशियस गॅलरी दिली आहे. बघा इकडे असं एवढी जागा आहे. एवढी जागा Yes. तिथपर्यंत खूप मस्त. गॅलरी छान आहे, मला आवडली. आणि ही जी प्लेन जागा आहे इथे आता काहीतरी करायचं. काहीतरी हळूहळू करू. इथे आहे आमचं घड्याळ. हे आहे स्वस्तिक. आता मोठा बेडरूम. त्यांनी बघितलेला आहे भरपूर रील आणि खूप मध्ये बघितलं. खूप still. पण जे यश आणि गौरव मध्ये मध्ये हगत होते. चला परत मम्मी सगळीकडे. आणि मम्मी आपण आलो की गाऊनला गाठ मारलेली लगेच सोडते. मम्मी सगळ्या रूम मध्ये. इथे पण आहे बाथरूम. एंट्री गेल्या मास्टर बेडरूम. एंट्री गेल्या जर कळ आली असेल तर पहिले बाथरूम मध्ये पडायचं. त्याच्यानंतर तुमचे कपडे जर खराब झाले शी काढून माझी साडी बघा. माझा कुर्ता बघा. अरे कपाट दाखवा. हे कपाट मग तू दाखव ना. माझी साडी दाखव. कपाट आहे गाईस. आतमध्ये काय जास्त पसारा नाही दाखवायचंय एवढा पसारा. पण ते आम्हाला दाखवायला. तर ह्याच्या आतमध्ये पण म्हणून आम्ही 2 दरवाजे आम्ही पूर्ण आरशे केलेले आहेत. आणि 2 दरवाजे असे म्हणजे आल्या आरशे दिसल्यानंतर ना घर मोठं वाटतं. आणि ह्याच्या आतमध्ये जर तुम्हाला विचार करायचा असेल तर हे असे 2 बास्केट्स आहेत. खाली 2 बास्केट्स आहेत आणि असे हँगर. पण मग आहे हा बेड. पसरा क्वीन साइज बेड. थांब ना, पसरा काढ.
आता पसारा तिकडे तिकडे टाक, तिकडे इकडे टाक. त्या बाटल्या काढ, दारूच्या बाटल्या काढ. बाटली फेको. हा डाल दे. पिशवी बाहेर आली. कुठे ती बघ ड्रॉवर मधनं. ती बॉटल खाली ठेव. ती बॉटल हा खाली ठेवून दे. मग आहे बेड. सांग. हा बेड आहे 2 लोकांसाठी, ते इन फ्युचर आणि दुसरा इन फ्युचर. पण हा छोटा आणि खाली आहे स्टोरेज. इकडे पण 2 स्टोरेज. इकडे पण 2 स्टोरेज. आम्ही मुद्दामून युजली लोक बेड अशी मध्ये ठेवतात, पण आम्ही विचार केला की इकडे कोपऱ्यात ठेवून देऊया बेड, कारण एवढी जागा मिळते आतापासून. ईस्ट वेस्ट खूप रूम स्पेशियस वाटतो. खूप स्पेशल बघा. आणि आपण आपला डान्स करू शकतो असा असा. हा तर मित्रांनो एवढी इथे जागा आहे. झाडं पण दाखवणार. झाडं मेन हे कधीच नाही दाखवलं ब्लॉग मध्ये. ही झाडं आहेत 2, ही घेतलेली आणि ही खरी झाडं, ही खोटी नाही आहेत. हा स्नेक प्लांट आहे, हा माहिती नाही. हा मॉन्स्टर काहीतरी नाव आहे. मॉन्स्टेरा. ह्याला आम्ही पडदा अजून आणलेला नाहीये, तो लावायचा आहे. हा ह्याला पण एसी 2 आहे. आहेत, 2 ह्याचा पंखा पण असा आहे. कलर आणि आणि हे बघा हा आरसा. आणि ह्याच्या खाली स्टडी टेबल किंवा मेकअप ठेवण्याचं सामान. डेस्क. मेकअप ठेवायचं नाही घेतलंय, कारण की गौरांग तर काय करणार नाही. मुलगीच नाही. हा तर मग हा डेस्क काम करण्यासाठी सॅडली बोलला. साईडली बोलला. तर हा आरसा आहे, त्याच्यावर डेडपूल असा बसलेला आहे, विराजमान केलेला आहे डेडपूलला आम्ही. मी पण असाच बसणार आहे. कसा बसलाय? असा बसलाय. हा असा. आणि त्याच्यानंतर मेन झालं का अट्रॅक्शन. डोक्यात? हा मी तुझ्यासोबत झोपतो ना 3-4 दिवस. हा मित्रांनो 3-4 दिवस झालेच माझ्यासोबत झोपतोय. ओ नाही सॉरी तू अगोदर नाही तुझे. हा तर मित्रांनो मेन अट्रॅक्शन या रूमचं मित्रांनो डेक दिलं. याचा व्ह्यू आपण तुम्हाला सकाळी पण दाखवलेला. गाईज तुम्ही बघितलं असेल रील मध्ये. याचा व्ह्यू ऍक्च्युअल व्ह्यू आम्ही सकाळी देऊ. हा आम्ही खूप इनप्रॉम्प्टू रूम टूर केलेला आहे. जर तुम्हाला इन डिटेल रूम टूर पाहिजे असेल की किती खर्च आला विथ मनी, लोकेशन, लोकेशन कुठून काय घेतलं, किती पैसे आले, सगळं पाहिजे असेल तर एक कॉमेंट करून सांगा. जर तुम्हाला असेल तर आम्ही एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवतो असेल. बजेट, कारण की आम्ही सगळं केलेलं आहे बजेट मध्ये. आणि हे सगळं डिझाईन केलेलं आहे आम्ही. याच्यातच दाखवूया. आम्ही भरपूर काय काम केलेलं नाहीये. खूप मिनिमल ठेवलंय, कारण रूम मोठा दिसेल आणि अशा थोड्याशा लाईट मध्ये खूप सुंदर रूम दिसेल. तर जर तुम्हाला सगळं पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. येस मित्रांनो, आमचा व्हिडिओ आज इथपर्यंतच असेल. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडलेला असेल, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडलेला असेल तर मित्रांनो आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. का नाही करत तुम्ही? करा. हो, कारण की सबस्क्राईब 50% लोक करतात जे आम्हाला फॉलो नाही. जे जेवढे लोक व्हिडिओ बघतात त्यातले 50% लोक आम्हाला सबस्क्राईब नाही केलेले. नक्की करा. खाऊन बघ काय. ओके, प्लीज डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू आवर चॅनल. आणि असेच बघत राहा. आम्हाला तुमचं प्रेम खूप जास्त आवडतं मित्रांनो. बाय 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 बाय.